मित्रांनो नमस्कार. रॉयल लाईफ विथ पेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आशिष सावंत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या जवळपास 2 वर्ष आपण महाराष्ट्रातील श्वान शर्यतींवर फोकस करतो. गेल्या 2 वर्षापासून जरी आपण श्वान शर्यतींवर फोकस करत असलो तरी सुद्धा ही महाराष्ट्राची श्वान शर्यत आहे ती आज जवळजवळ 2000 मला वाटते 4-5 पासून सुरू आहे. 2004-5 पासून म्हणजे जवळजवळ 20 वर्ष तर होऊन गेली श्वान शर्यत क्षेत्राला. आणि श्वान शर्यत क्षेत्राला 20 वर्ष होत असताना या क्षेत्रामध्ये अनेक जुनी लोक आज सुद्धा टिकून आहेत. आणि त्याच लोकांपैकी एक व्यक्तिमत्व जे आपले एक जवळचे मित्र आहेत त्यांचं नाव आहे राजू पवार. ज्यांचं प्रॉपर गाव आहे डोंगरवाडी, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये येते. श्वान शर्यत क्षेत्रात कार्यरत असताना मी बघितलं आहे की आजकाल जी नवीन मित्रमंडळी आहेत त्यांची एक्झिट या क्षेत्रातून लगेच होत असते. म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष, पण या क्षेत्रात टिकून राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. टिकून राहण्याबरोबर जर श्वानाचा चांगला परफॉर्मन्स असेल तर काम करायला अजून सुद्धा मजा येते. या क्षेत्रामध्ये काम करायला अतिशय आवडतं नवीन जी मित्रमंडळी आहेत त्यांना. तर राजू दादा मला वाटते जवळपास 10 ते 12 वर्ष या क्षेत्रात काम करत आहेत आणि आजपर्यंत त्यांनी सक्सेस गाठलेला आहे या क्षेत्रातला. असं नाही की सुरुवातीला कटू अनुभवातून ते बाहेर पडले. सुरुवातीला सुद्धा क्रॉस ग्राउंडमध्ये त्यांनी सुरुवात केली होती, त्यात त्यांनी चांगले यश मिळवलं. हळूहळू क्रॉसमधून ते ओरिजिनलमध्ये उतरले आणि आज या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये किंवा सध्या आपण बघतोय की या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे, यासुद्धा ते टिकून आहेत. आणि मला वाटतं 4 ते 5 दिवसांपूर्वी जी रेस झाली होती बोरपाड्यामध्ये, त्यामध्ये यांची घरची फिमेल स्पीडगर्ल हिनं पहिला नंबर केला. स्पीडगरनं पहिला नंबर केला. त्याचबरोबर जे महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचे जे नियमावली आहेत त्या नियमावलीमध्ये बसून सुरुवातीला ज्याला ओरिजिनल क्रॉस ग्राउंड होत होता गट व्हायचा, त्यामध्ये राजदादांचा एक श्वान चांगला पळायचा देवा, तो सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन झाला. त्याच्या पाठोपाठ मन्नू आणि आज स्पीडगर सुद्धा आपल्या मालकाचं नाव महाराष्ट्रामध्ये सगळ्या जणांना सोडते. तर दादा, आज तुम्ही मला वेळ दिला आहे. म्हणजे सरकारचे मित्र आहेत तुमच्याबरोबर या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, तुमचे मोठे भाऊ आहेत, त्याचबरोबर तुमच्या वडिलांचा पण सपोर्ट आहे. तर मी आपल्या चॅनलवर पहिला तुमचं स्वागत करतो. तर मला सांगा, तुमचं पहिली स्वतःबद्दल तुमची डिटेल द्या. तुम्ही स्वतः काय करताय, तुमचं पूर्ण नाव काय, गाव कोणतं आणि तुमचा व्यवसाय काय? माझं नाव राजेंद्र साईज पवार, जिल्हा सांगली. इथे डोंगरवाडीत प्रॉपर गाव डोंगरवाडी. प्रॉपर गाव म्हणजे डोंगरवाडी. ते व्यवसाय काय आहे तुमचा? व्यवसाय शेती. मला पहिल्यापासून म्हणजे सूरज लाड यांच्याकडं म्हणजे शिकारी कुत्री एकदम चांगल्या पद्धतीची होती. ती बघून वाटायचं की बाबा असल्या पद्धतीचं ग्रहण आपल्याला म्हणजे पाहिजे. तर ती जी आवड होती, पण लवकर असं म्हणजे त्या जातीचं वगैरे असं बघून घ्यायचं होतं, लवकर म्हणजे मिळालं नव्हतं. त्यानंतर गावात एक जणांचं पिल्लू द्यायचं होतं, ते मी घेतलं. पहिल्यांदा तुम्ही सुरेश दादांकडे जेवण बघितलं? मी ते त्यांच्या घरात होतो, तिथनं सुरुवात झाली. मग त्यानंच मला एक पिल्लू बघून दिलं. कारण की सगळ्यात माझ्या सुरुवातीला मला जो नाद लावणारा तर तोच आहे. कारण की त्याच्या तिथं असल्यामुळं मी तो जी सांगेल ती आपलं पिल्लू बघायचं. तर मला पामुलींमधले आपली फिमेल होती, मला ग्रेहाउंडमधलं काय माहीत नव्हतं. मग एक क्रॉसचं राखाडी कलरचं तिनं पिल्लू घेऊन म्हणजे बघितलं, आम्ही जाऊन ती घेतलं. ते कंदुरात आणलेलं, पण ते आमच्या जोडीदारापाशी होतं, डोंगर गावातच होतं. ते बघितल्यानंतर मग ते त्याला द्यायचं होतं, ते मी घेतलं. मी घेतल्यानंतर ते 1.5-2 महिने 2-3 महिने माझ्यापाशी होतं. ती वॅक्सिन करायला गेल्यानंतर त्याचा ॲक्सिडेंट झाला, गावात नेलतं आम्ही आणि ते मी दगावलं तिथं. तेव्हापासून तर जास्त जोर म्हणजे त्या पिल्ल्यानं दावून दिलं की बाबा ग्रेहाउंड जात किती हुशार असत्या, किती चपळ असत्या. तेव्हा ती आवडच लागली. तुम्ही पहिल्यांदा आता म्हणता की क्रॉस त्याला तुम्हाला हे माहित नव्हतं की याच्या रेस पण असतात? नाही, रेस वगैरे काय माहित नव्हती. हे आपलं शोला घरात पाळायचं म्हणून मी आणलेलं, दिसायला चांगलं दिसतं म्हणून. असे रेस त्या मला काय माहित नव्हतं. पुन्हा त्यानंतर कधी श्वान घेतला? त्याच्यानंतर ते दगावलं. परत त्याच्यानंतर आम्ही कंदूर संघ संपर्क आला आमचा. म्हणजे ही जी तिथं पाहुणं असल्यामुळे आम्ही तिथं घेऊन सांगितलं की असं असं पिल्लो आहे, म्हणजे फिमेल आहे, ती हिटला आहे आणि ती द्यायची आहे. तिचा काहीतरी पाय मोडलेला. मग ती जाऊन आम्ही बघितलं तर तिचं टेक्चर वगैरे इतकं आवडलं आम्हासनी की आम्ही गेलो, ती घेऊनच आलो डायरेक्ट. पहिल्यांदा तुम्ही बघितलं की घेऊनच आलो. मोठी फिमेल घेतली? मोठी फिमेल म्हणजे देवाची आहे. तिची लाईन वगैरे काय माहिती? तिचं
इगल म्हणजे गोंद्या पैलवानांच्या तुम्हाला पिशवीत त्याला होतं मला इगल. वाटतं सुरुवातीला लाईन माहित नसेल मला हा घेतली पण नंतर घेतली लाईन नंतर कळायला line लागली. कळाली. हा मग तिची म्हणजे बाचं नाव तर इगल होतं, आईचं नाव काय माझं माहित नव्हतं, पण शरीर तिचं एक नंबर होतं. जिथनं आणली तेव्हा आम्ही म्हणजे एकदम कमी वयाची, आमच्याकडे पैशाचा सोर्स तेव्हा नव्हता. काय ह्याच्याकडनं घे त्याकडनं घे करत ती फिमेल आणली. आणल्यानंतर इथं कळालं की ती हिटला म्हणजे होती म्हणून आम्ही घेतलेली. मग शेवटी नर कुठला दावायचा हे आम्हाला सगळ्यात मोठं कोडं पडलं. मग तेव्हा आम्हाला कळालं की विकळ्याचा बोल्ट म्हणजे फिमेल नर चांगला आहे, पंजाबवरून आलाय असा तसा. मग त्याच्याकडे आम्ही मीटिंगला गेलो. त्याला तुम्हाला कोण सुचवलं होतं असं काय होतं काय बोल्ट आम्ही हे म्हणजे ह्यानंच सुचवलं, ह्यानंच हुडकून काढलं. तेव्हा मी श्वान क्षेत्रात मला काही माहित नव्हतं. तर दादा आता मगाशी जसं तुम्ही म्हणाला की ज्याची फिमेल मेट केली म्हणजे तुम्ही नवीनच फिमेल आणली होती हा. ती फिमेल मेट केली, त्या फिमेलची नेमकी ब्लड लाईन वगैरे पण याचं सध्या तुम्हाला स्वतःला नॉलेज त्यातलं काय नव्हतं. सुविधानं तुम्हाला नर जो आहे विकल्याचा बोल्ट तो जोडून दिला, त्यांच्या सगळ्यांसह तुम्ही फिमेल मेट केली. पण फिमेल मेट करेपर्यंत तुम्हाला ग्राउंड ही क्षेत्र काय आहे किंवा जे श्वान क्षेत्र म्हणतो आपण किंवा ग्राउंडचे रेस कशा होतात याबद्दल तुम्हाला स्वतःचं काही नॉलेज पण नव्हतं, काही डिटेल पण नव्हतं. तर या फील्डमध्ये तुम्ही वळलात कसं तिथं झाल्यानंतर किंवा फिमेल मेट केल्यानंतर? पिल्ली जेव्हा जन्माला आली तेव्हा रेस 2016ची पारगाव दळवी होती. जी संजीव पवारने ठेवली हा. महाराष्ट्राची मला वाटते पहिलीच मोटरसायकल होती. पहिलीच मोटरसायकल. तेव्हा ती रेस आम्ही बघायसाठी गेलो. तेव्हा बघायसाठी गेल्यानंतर आम्हाला तिथं जी कुत्र्यांचं टेक्चर की मसल वगैरे आणि कुत्र्यांचं स्पीड बघितल्यानंतर की घरातलं पिल्लू ह्या पद्धतीनं तयार करायचं. म्हणजे किती पण खर्च होऊन दे नाही काही करायला लागू दे आपल्याला, त्या पद्धतीने तयार करायचं. तिथं त्या रेसला बघितल्यानंतर की ठरवलंच आपण ह्या क्षेत्रात म्हणजे नंबर करून दावायचा. तेव्हा आपल्याला म्हणजे ते असं म्हणजे मनाला वाटलं की हा, एवढी आवड निर्माण झाली की तिथनं आल्यानंतर मला 4 दिवस म्हणजे ते श्वानच पुढे दिसायचं पळकेलं वगैरे. तर मला वाटतं त्या रेसपासून म्हणजे 2016ची जी संजीवची रेस जी झाली ती पहिली मोटरसायकल वाटते सिगरेटनं गाडी केला हा. होता आणि टार्झन आणि सिगरेट फायनल झाला होता. माझ्या गटात सिमरन आणि संदीपाई शुभ्रा हा. या दोघांचा फायनल झाला होता. हा. तर त्यावेळेलापासून जो सुवर्ण काळ म्हणतोय श्वान क्षेत्राला हा. महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रेस होत नव्हत्या त्यावेळेला. हा. महिन्यात कुठेतरी एका दुसरी रेस व्हायची आणि ते पण कोल्हापूर सांगली भागात रेस होत नव्हते. कारण तालुक्यात खटाव या भागात रेस जास्त व्हायच्या. त्या रेस नंतर क्रेज वाढली महाराष्ट्रात. हा. पण तुम्ही या फील्डमध्ये उतरताना सुरुवात क्रॉस पासून केली. तुम्हाला त्याला क्रॉस ओरिजिनल हा तर माहित होतं का क्रॉस ग्राउंड ओरिजिनल ग्राउंड? नाही, श्वान दोन्ही एकसारखं दिसतात ही आमची म्हणजे तेव्हा विचार करण्याची म्हणजे आता हा मुद्दा तुम्ही काढला म्हणून यावर की दुसरीकडे एक विषय चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये. तसं बघायला गेलं तर आताच्या कॉम्पिटिशनमध्ये क्रॉस ग्राउंडला तितकं स्पीड लागू शकत नाही सध्याच्या कॉम्पिटिशन मध्ये. त्यावेळेला श्वान कमी असायचे, चांगल्या टक्केवारी जर एखादा क्रॉस ग्राउंड असेल तर तो चांगला पळायचा. हा. तुम्ही त्याला जेव्हा पळत होता त्याला पण त्या मनानं कॉम्पिटिशन होती की जे आत्ता आहे. हा, पण त्याला चांगले पळणारे श्वान बरेच होते. त्यातून सुद्धा तुम्ही त्याला नंबर केला. तुमचं या क्षेत्राची सुरुवात झाली कशी? नेमकं तुम्ही पहिल्यांदा देवा घेतला हे बरोबर आहे, म्हणजे तुमच्या घरच्या पिल्लं पिल्ली झाली, त्याला किती पिल्लं झाली होती, तुम्ही सुरुवात कशी केली? तेव्हा 4 पिल्ली जाते. तेव्हा त्यातलं कुठलं पिल्लू ठेवायचं हे आपल्याला माहित नव्हतं. तेव्हा आमची चर्चा व्हायची की म्हणजे कुठलं पिल्लू ठेवूया कुठलं पिल्लू, कारण आपण लवकर सेल केली नव्हती. मग तेव्हा आपले कंदूरचे पिंटू पैलवान की तेव्हा त्यांच्यापाशी ग्रेहाउंड ओरिजिनलची होती आणि तिने आणि ह्यांना विचार करून तो बोल्ट आपण टाकलेला. ते स्वतः त्यासने आम्ही म्हणजे बरेच विनंती करून त्यासने बोलवलं, कारण ते नवीन श्वान क्षेत्रात म्हटलं त्यासने पण एवढं काय माहितीच नव्हतं. आणि ती शेवटी घरला आलं तेव्हा तिने पिल्ले बघितले. तेव्हा मला सांगितलं तांबडा कलर, म्हणजे विकळ्याच्या बोल्टची खासियत होती की तांबडा कलर चांगला पळायचा. मग तिने सांगितलं ही तांबडं पिल्लू ठेवा घरात म्हणून. कारण की अलंकापुरी एक्सप्रेस सोन्या
त्याच्यागत पिल्लू ही होईल आणि तसं दिसतंय म्हणून ती पिल्लू आपण घरी ठेवली. त्याच्याबरोबरची पिल्लं त्याच्याबरोबरची पिल्लं मग आपला जोडीदार त्यापेक्षी आपण एक फिमेल ब्लॅक कलरची सोडली हा सोनी ब्लॅक कलर हा सोनी त्यापेक्षी ठेवली आणि जी 2 पिल्ली होती ती दुसरी खातर अशीच दिली ती. एक गाडी म्हणून चांगला पळतो. चांगला पळत होता म्हणजे कोल्हापुरात पळत होता. हा, म्हणजे तेव्हा काय माहितीच नव्हतं की बाबा ही पळू शकते. जेव्हा जसं तुम्ही एक मगाशी मुद्दा म्हटला की घरी आणताना थोडंसं म्हणजे त्याला तेवढी पॉझिटिव्ह वातावरण घरात नव्हतं सुरुवातीला. म्हणजे एक तुमचं पहिल्यांदा तुमचं एक एक्सपायर झालं ऍक्सिडेंट तुम्ही पुन्हा नवीन घेतलं. या गोष्टीसाठी सपोर्ट किती महत्वाचा आहे घरून असेल किंवा आता पण बघतोय की आपल्याला समजा एखाद्या दिवसामध्ये पार्टिसिपेट करायचं एका दुसऱ्याच काम नाही तर या गोष्टीसाठी सपोर्ट कोणाकोणाला लागतो? त्या काळी तर सपोर्ट कुणाचा नव्हता घरातनं तर अजिबातच नव्हता. मी खर्च करायचा बरोच त्या पिल्ल्यावर पण घरातली काय म्हणजे असं त्यासनी काहीच माहित नव्हतं ही रेस होत्या किंवा काय नाही. ती नाद बंद कर आणि काहीतरी दुसरा कामधंद्याचं बघ किंवा नोकरीचं बघ असं मला घरातनं हे करत होती. जेव्हा फेरवाडायला जायत होतो तेव्हा सुद्धा घरातल्याच काहीही बिन सांगता मी जायचं. म्हणजे आम्ही दोघं तिघं काय आमचं गँग आहे घेऊन जायचं पण घरातल्याच काही माहित नसायचं मी कुठे गेलोय काय गेलोय. जेव्हा म्हणजे देवा पळायला लागला तरी पण तेच मी काही घेणं देणं नव्हतं आता मला याच्यात. आता तुम्हाला एक मार्गदर्शन करणारे बरीच मंडळी असतील हा. किंवा सोशल मीडियाला जसं आपलं चॅनल आहे सोशल मीडिया असेल त्याला सुरुवातीला यातलं पण तुम्हाला स्वतःला काय वैयक्तिक गोष्टी माहित नव्हत्या. नव्हतं. आणि या क्षेत्रात असं आहे लोकांच्या अनुभवापेक्षा स्वतःच्या अनुभवावर हा आपण कुठे पळवायचो. म्हणजे आता किती जरी एखाद्या समजा एखाद्याचा श्वान पहिला नंबर करतो त्याने किती जरी त्याचा अनुभव तुमच्यावर थोपवला हा. तर तुमचा श्वान लगेच पहिला नंबर करतो. नाही करू शकत. स्वतःचा अनुभव पाहिजे. हो, स्वतः. सुरुवातीच्या टप्प्यातच म्हणजे पहिल्या पिल्लामध्ये हा. मी चांगलं यश मिळवलं. म्हणजे सुरुवातीला पिल्लू घेतलं ते एक्सपायर झालं म्हणजे पळवायच्या वयाच्या आधीच ते हा. एक्सपायर झालं. पण तुम्ही क्रॉस ग्राउंडचे पिल्लू घरात ठेवून त्याला चांगले पळणारे श्वान पण होते त्यातून तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन केली. देवाची सुरुवात कशी झाली देवाची सुरुवात मला म्हणजे लहानपणापासून सांगा. तुम्ही पिल्लू ठेवल्यानंतर कसं त्याच्यावर काम केलं किती दिवसानंतर त्याला फेरे पहिला द्यायला चालू केले त्याचा डाएट प्लॅन काय माझं होता? एक म्हणणं असं होतं म्हणजे मला जे ऐकायला मिळत होतं त्या काळी काय की सल्ला देणारं काय असेल लय मूर्ती म्हणजे अशी आमच्या पोरात कितीलीच होती की ही ग्रेहाउंड जात म्हणजे लगेच मूर्त्या. मग त्याला मी एक का नाही म्हणजे खेळाय वगैरे काय बारक्या म्हणजे सहजासहजी सोडायचं धाडच होत नव्हतं. मग त्याला हातातनं फिरवायचं हे करायचं ते करायचं असं म्हणजे जर सुटला हातातनं तर माझं ठोकू वाढायचं ते आता मूर्ती का मूर्ती म्हणजे असं वाटायचं की ती जास्त स्पीड असल्यामुळं लगेच मोडणार. पण ते म्हणजे तसं काय नसतंय. मग एवढं त्या शोनावर एवढा अभ्यास केला मी म्हणजे बारक्या होईन लक्ष म्हणजे शोनाचा जर आपण एखादा श्वान घडवत असलो तर त्याच्यावर बारक्यानं विचार केला पाहिजे. तो श्वान कशा पद्धतीचा आहे तो काय करतोय चुकी काय करतोय का कसा करतोय तुम्ही स्वतः जर त्याच्यावर अभ्यास केला तर आपल्याला त्यात यश येणार. बाहेरनं ज्ञान सांगणारी कोणीही चुकीचा सल्ला सांगत नसते पण आपण ती करताना चुकत असतो. याचा अर्थ ते आपण स्वतः त्या श्वानासंग आपला श्वान काय करतोय आणि त्याला कसा ठेवला पाहिजे कसं म्हणजे त्याला घडवला पाहिजे हे स्वतःच्यातच कला असते. कारण की दुसऱ्या कोणीही काही सांगितलं तर ते बाहेरनं जे ज्ञान सांगतात कोणीही चुकीचं सांगत नसते पण ते आपल्याला करता येत नसतं. तर राजूदा आता तुम्ही या क्षेत्रात जवळजवळ 10-12 वर्ष आहे पण ज्यावेळी तुम्ही सुरुवात केली तर या क्षेत्रातच नेमके येण्यामागचं कारण आहे. म्हणजे अनेक क्षेत्र आहेत बैलगाडा क्षेत्र असू दे किंवा आणि आपण समजा तुम्हाला जिवंत प्राण्याचा नदीच इंटरेस्ट होता तर त्या रिलेटेड अनेक क्षेत्र आहेत आपल्या पण श्वान शरीर क्षेत्रच काय निवडलं? श्वान क्षेत्रात कसं आहे माहिती आहे का जेव्हा कोणाचा जे अन्याय होऊ शकत नाही कोणाच्या श्वानावर. आम्ही लहान असून सुद्धा आम्ही श्वान घेऊन रेसला जायत होतो पण असं कधी झालं नाही की आमच्या अन्याय झाला ना आम्ही मागे आलो. मग ह्या खेळात कुणावरही कधी अन्याय म्हणजे होऊ शकत नाही अशी कमिटी आहे त्या म्हणजे लहान जरी पोरगं गेलं श्वान घेऊन तर तिथं ती म्हणजे त्याच्यावर अन्याय होऊन तेव्हा हारू शकत नाही. आता ह्याबद्दल मी बोलतो तुम्ही म्हणजे असं म्हणताय की अन्याय होऊ शकत नाही. तुम्ही स्वतः सुरुवात केली बरोबर तुम्हाला त्याला अनुभव पण नव्हता आणि तुम्ही त्याला ओरिजिनल श्वान होते असं पण नव्हतं की ओरिजिनल श्वान नाही तुम्ही नंबर केला किंवा चांगल्या टक्केवारीचं श्वान असताना तुमचं हे मुद्दे बरोबर. आता सध्या काय झाले हार पचत नाही बऱ्याच जणांना
त्यानंतर लोक त्रुटी काढत चालू होतात. तुम्ही त्याला क्रॉस ग्राउंडमध्ये उतरून महाराष्ट्र चॅम्पियन जॉईन केला. म्हणजे असं नाही की नवीन फील्डमध्ये आता एकदा असं सल्ला दिला जातो की येऊ नकोस या फील्डमध्ये, म्हणजे काय पर्सनॅलिटी होते किंवा काय उपयोग आहे या क्षेत्रात. तुम्ही क्षेत्रात उतरला, सुरुवात नवीन असून आणि क्रॉस ग्राउंडमध्ये सुरुवात करून सुद्धा त्या क्षेत्रात टिकून राहिला. बरोबर आहे. बरोबर. यावर मी तुम्हाला म्हणते आणखीन काय अशी मुद्दे तुमची की बाबा या क्षेत्रात यायला पाहिजे. ह्या क्षेत्रात यासाठी स्वतःची कष्ट करण्याची इच्छा पाहिजे. तुमच्या पाहिजे स्वतःचा श्वान आहे तो आपण म्हणजे घरातल्यांच्या म्हणजे खाण्यापिण्यावर कितपत खाया घालतात ह्याचं लक्ष द्यायचं नाही. स्वतः आपण लक्ष दिलं तरी ही श्वान शर्यत आहे. ह्या श्वान क्षेत्रात जर आपण स्वतः जर कष्ट केलं, स्वतः लक्ष दिलं तर श्वान बोलतोय. घरातल्यांच्या जीवावर दुसऱ्यांच्या जीवावर जर आपण त्याला म्हणजे किती खाल्लंय त्यानं खायला हे रोजचं बघितलं पाहिजे. ते जर पोटाला कमी खायचं असेल आणि तुम्ही व्यायाम जास्त देत असला तरी तुमचा श्वान यशस्वी होऊ शकत नाही. किंवा खायला त्याला कुठल्या पद्धतीचं पाहिजे, म्हणजे जास्त खाना तो कुत्रा खायचा असला तरी तो रेसला तेवढा यशस्वी ठरू शकत नाही. हे सगळं मेंटेन मध्ये पाहिजे. तेव्हा ते तुम्ही प्रॅक्टिस भले कसं देताय आणि काय देताय हे जर जेवढं महत्व आहे तेवढं तुमचं खायला काय घालताय हे जेव्हा महत्व. एकंदरीत काय स्वतःचा अनुभव पाहिजे. दुसऱ्यांचा अनुभव घेऊन नाही अनुभवाचा आपण उपयोग करू शकतोय, पण तो अनुभव कितपत उपयोगाला पडतोय हे आपल्याला स्वतः पडल्याशिवाय कळत नाही. तशी तुम्ही सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही क्रॉस ग्राउंड मध्ये घेऊन चांगलं नाव केलं, महाराष्ट्र चॅम्पियन झाला. त्यावेळेच्या ज्या नियमावली होत्या, आता सध्या नियमावली थोड्या कडक झाल्या. त्यावेळेच्या नियमावलीमध्ये तुम्ही ओरिजिनल श्वानांबरोबर फाईट करून महाराष्ट्र चॅम्पियन केला. स्वतःची ओरिजिनलची सुरुवात कशी झाली या फील्डमध्ये? स्वतःची ओरिजिनलची सुरुवात आहे की माझ्या तेव्हा लक्षात आलं की ह्यात ओरिजिनल म्हणजे ओरिजिनलला जास्त स्पीड लागते. आपल्या कष्टावर आपण क्रॉसचा कुत्रा एवढा पळलेला तर आपल्यापेक्षा ओरिजिनल ह्याच्यापेक्षा जास्त पळणार. त्यासाठी आम्ही एक 47 नापेक्षाचं पिल्लू चॉईस केलं. त्यावेळेला कोणाचं सजेशन होतं तुम्हाला? तेव्हा नाही, तेव्हा एवढी ओळख झाली की महाराष्ट्रात आपल्याला बऱ्यापैकी फोन करत होते. देवामुळे ओळख झाल्यामुळे आपल्याला कळालं की ही लाईन अशी आहे ती लाईन अशी आहे. त्यामुळे ती आपल्याला माहिती झाली की बाबा या तुम्हाला सजेस्ट कोण केलं होतं असं म्हणतो, म्हणजे AK-47 आणि तेच पिल्लू घ्यावं असं म्हणतो मी, अपेक्षाच पिल्लू द्यायला घ्यावं. जास्त त्यांचं हे होतं, चर्चा पिल्यांची जास्त होती, अपेक्षा जास्त होतं. 47 मेटमिलिटरीची लाईन नाही त्या म्हणजे तेव्हा अभ्यास भरपूर आलता. कारण की क्रॉसचा कुत्रा ओरिजिनल झाला म्हणजे आम्ही त्यातून बऱ्यापैकी सगळं शिकून निघलो, लाईन वगैरे. तेव्हा सुद्धा म्हणजे तेव्हा बोलत होता तेव्हा लई तगडी पाहिजे ओळीची. नामांकित श्वान होतं, कालुकाला होता, परांडकरांचा मास होता, पकाभाऊंचा म्हणजे आपला हे होता आपला डेव्हिस मिल्टर, म्हणजे एवढं म्हणजे आपला डस्टर होता. बरीच म्हणजे असे तगडी श्वान होत की त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये राहून देवानं की बाबा महाराष्ट्र म्हणजे मिळाला अनुभव. पण त्यात हळूहळू वाढत गेला अनुभव. त्यानंतर तुम्ही म्हणून खरेदी केली, मला वाटते AK-47 मिलिटरीची दोन्ही पण त्यांच्या AK-47 पण त्यांची. आता सुरुवात केली होती क्रॉस मधनं, ओरिजिनलचं पहिलं पिल्लू घेतलं तुम्ही. आता सध्या आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक जी नवीन मित्रमंडळी आपले त्यांना चांगल्या टक्केवारीची पिल्लं दिली जातात ओरिजिनल म्हणून. सध्याच्या कॉम्पिटिशनच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर तेवढं स्पीड लागत नाही क्रॉसला. मग फसवेगिरी जरासं होतंय. काहींना पिल्लांना खर्च चालू केल्यानंतर लक्षात येते की पिल्लू क्रॉस ग्राउंडचा या पण गोष्टी आल्या. तुमचं वैयक्तिक मत, ज्या तुम्ही क्रॉस ग्राउंड आणि ओरिजिनल ग्राउंड कोणत्या श्वानाला जास्त लावायला लागतो, क्रॉसला की ओरिजिनल? आणि काय तफावत आली म्हणजे शिकवण्यात म्हणा किंवा सक्सेस मिळवण्यात? दोन्ही तुम्हाला सक्सेस मिळालाच, दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन झाले. मग त्यातल्या तुम्हाला दोन्हीमध्ये काय तफावत आला क्रॉस आणि ओरिजिनल मध्ये? कसं म्हणजे आता आपण क्रॉस सांभाळला म्हणजे क्रॉस पिन आणि ओरिजिनल पिन आता आहे. तेव्हा आमच्या स्टेपला तो क्रॉसचा कुत्रा होता, आम्ही त्याला कसाही आडवा तडवा व्यायाम परत दिला काय दिला तरी ती म्हणजे आम्ही त्यातनं शिकून निघलो की बाबा ह्याला प्रॅक्टिस कसं द्यायचं. ते यशस्वी म्हणजे तो पण शिकत होता आणि आम्ही पण त्यातनं शिकत होतो की बाबा कसं कुत्रा एक श्वान कसा घडवते.
तो श्वान बऱ्यापैकी रपटप होता. रपटप होता. देवा. त्यामुळं आम्ही ह्या स्टेप पात्र म्हणजे थोडीफार नशिबाची पारख आणि नशिबाची साथ मिळाल्यामुळे आम्ही इथं पात्र आलो. कारण की क्रॉसचा कुत्रा यशस्वी करणं एवढं सोपं मला नाही वाटत की बाबा आमच्याकडे कसं घडलं या आम्हाला आश्चर्य वाटते. तर बघा आता आपण सुरुवातीला बघतोय की क्रॉस ग्राउंड आणि ओरिजिनल ग्राउंड त्यामध्ये आताच्या कॉम्पिटिशन मध्ये जसं मग तुम्हाला म्हणालो की क्रॉस ग्राउंड रपटप असते पण ओरिजिनल इतकं स्पीड लागत नाही. आता सध्या कंडिशन अशी आहे की तुम्ही इम्पोर्टचा जर श्वान एखादा आणला तरी इंडियन नारायण पण मार मारू शकतो. हे कॉम्पिटिशन सध्या आहे. या फील्ड मध्ये समजा एखाद्याला आता उतरायचं असेल तर काय अँगल आणि काय दृष्टिकोनाने त्यांना उतरलं पाहिजे जेणेकरून सगळ्यात मेन विषय आहे आर्थिक दृष्टिकोन जर बघायला गेला तर सध्या पिल्लं पण महाग मिळतात आणि काही पिल्लं कमी रेट मध्ये पण मिळतात. पिल्लं महाग मिळण्याचं काय कारण आहे आणि कोणत्या फिमेलची पिल्लं चांगल्या दरामध्ये जातात महाराष्ट्रामध्ये? आता कसं आहे माहितीये का जी मागली लाईन बघितली पाहिजे त्यांचं खानदानात कोण किती पळाले त्यांची लाईन कशी आहे त्यांच्या लाईन मध्ये कुठं म्हणजे एक रक्तगट येत नसला तर म्हणजे तिची पिल्ली यशस्वी होईल. आता म्हणजे लाईनवर विषय झाला आता तुम्हाला तर स्वतःला लाईन माहिती नव्हती सुरुवातीला तरी पण तुम्ही या कॉम्पिटिशन सध्या काय महत्वाचं आहे? लाईन महत्वाचं, स्वतःचा अनुभव नॉलेज महत्वाचं? दोन्ही तेवढं श्रेय देतो कारण की दोन्ही जेव्हा जमून येईल तेव्हाच आपला सण यशस्वी होईल. कारण आपण आता बघितले एकाच पिल्लाची सगळी पिल्लं पडत नाहीत. समजा 5 पिल्लं आहेत 6 पिल्लं आहेत 2 पिल्लं चांगला सक्सेस असते असं नाही की ती पिल्लं पडत नाही पडतात ती पण पिल्लं पण त्याच्या मागे तुमची मेहनत पण महत्वाची आहे. तुमचा वैयक्तिक अनुभव आणि नॉलेज या गोष्टीला पण त्यात महत्व द्यायला पाहिजे. शेतीचा तर कसा विषय आहे माहिती का आपण बारक्यापणी बसणं जर त्या पिल्ले फोकस ठेवून काम केलं तर माझ्या मते 100% पिल्लू फेल जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट कशी आहे माहिती का आपलं ते स्वभावाला कसं आहे ह्याच्यावर लय डिपेंड राहतं की पिल्लू कसं आपण शिकवलं पाहिजे. ते अग्रेसिव्ह किती आहे अग्रेसिव्ह नाही किंवा त्याला खेळताना स्पीड किती लागतंय असं म्हणजे बघितलं पाहिजे. बघितल्यानंतर लक्षात येते की बाबा ही पुढे काम कसं करणार. आता मनोजची तुम्ही सुरुवात म्हणजे तुम्ही लहान असताना पिल्लू घेतलं तिच्यावर कसं काम केलं तिचं वॅक्सिनेशन सुरुवातीचं म्हणा तिच्या ओरिजिनलचा डाएट प्लॅन तुम्ही घेतला किती वयाने तिला प्रॅक्टिस दिली. आता सध्या बघतोय की 9-10 महिन्याची 11 महिन्याची पिल्लं एकदम रेसवर पार्टिसिपेट करायला लागली पण ती भविष्यात टिकत नाही पिल्लं त्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे तेवढा जास्त त्यांचा जो 2 सीझन पळणं 3 सीझन पळणं सुरुवातीला 1-2-3 दिवस चांगला परफॉर्मन्स करतील पण तिथे नंतर त्यांचं एक तर पहिल्या वर्षी वयोमर्यादा कमी व्हायला लागले म्हणजे आता आपण आधी बोलत होतो की 10-12 वर्ष श्वान जगायचे आता सध्याच्या कंडिशनला 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष ऍव्हरेज आले. तर या गोष्टीला ही पण एक म्हणजे कारण असू शकते की अगदी सुरुवातीपासून पिल्लं पडलं रेस 9 महिन्यात 10 महिन्यात असल्यापासून त्यावेळेला त्याला राबवून घ्यायचं. तुम्ही सुरुवात कशी केली होती म्हणणं बरोबर? माझं म्हणणं कसं झालं माहिती का म्हणून ही पहिल्यापासून म्हणजे अशी जास्त मोकळी सोडून सांभाळली की तिला जेवढं पळायचं आहे खेळायचं आहे एवढंच तिचं म्हणजे व्यायाम काय असं फोकस न तिला काय कुठलाच नव्हता. त्यामुळे तिचा स्टॅमिना तयार झाला कारण तिला जे पाहिजे ते ती करायची. कधीही तिला व्यायाम दिला नव्हता किंवा कधीही काय पण मोकाट असायची जास्त त्यामुळे तिचा स्टॅमिना जास्त झाला. आणि खाना सगळ्यात महत्वाचा मेंटेन पाहिजे. तुम्ही जास्त जर पिल्ल्याला म्हणजे बारक्यापणी कुठलंही फूड वापरा पण जास्त प्रमाणात झालं पिल्ल्याचं बारक्यापणी जास्त पोट दिसत असेल तर ती श्वान म्हणजे माझ्या अंदाजानुसार एवढं स्पीड लावू शकत नाही. म्हणजे परत परत नंतर तुम्ही परत ती कमी करणार हे करणार असं नाही सांभाळायचं. श्वान सांभाळताना त्याला कधीही मेंटेन मध्ये सांभाळायचं म्हणजे बारक्यापणी जाडजूड करायचं 9व्या-10व्या महिन्यापासून त्याला कमी करायचा परत असं नाही करायचं. पहिल्यापासून तुमचं स्टेपिंग म्हणजे एकसारखं पिल्लू तयार होऊन गेलं पाहिजे. जेव्हा तुम्ही बारक्यात 4 महिन्याचं पिल्लू असते तेव्हा तुम्ही उद्या रेसला म्हणजे भविष्यात आपण जसं घडवून आलाय तसाच तो श्वान बारका दिसत गेला पाहिजे. जास्त खायला घालायचं जास्त वेट ठेवायचं तेव्हा त्याला म्हणजे मेंटेनन्स जास्त निघायचं कारण ते असते साथ देत आणि ती कमी स्पीडचं कुत्रं तयार होईल याचं कारण ते असते. आता तुम्ही जर म्हणजे खूपच विचार केला असा
तर खोपचं पिल्लू कुठलं पळेल काही गॅरंटी नसते. पण असं पण नसतंय की ती पिल्लू पळणार. त्याला जर तुम्ही त्या पद्धतीने सांभाळलं की 100%. म्हणजे माझ्या घरातला तर माझा अनुभव असा आहे की माझ्या दारात आजपर्यंत एकही पिल्लू फेल केलेलं नाही. म्हणजे त्यानं नंबर केलेला नाही असं एकही नाही माझ्या घरात. आता डाएट प्लॅनचं वगैरे मला एक सांगू शकता तुम्ही? ज्या तुम्ही एखादा ओरिजिनल व्हिडिओ घेतला आपण म्हणून तुमची पहिल्यांदा फिंगर असेल तर म्हणून तर तिला कसं काय डाएट देत होता, किती प्रमाणात देत होता आणि कसा चेंज करत गेला, तिला पहिल्यांदा प्रॅक्टिस कधी दिली आणि रेसवर उतरवायचं वय काय होतं? माझ्या दादानं ती जेव्हा आम्ही पहिली रेस खेळलो होती म्हणून म्हणूकडनं जेव्हा आम्ही घडवत गेलो व्यवस्थित तिला पेडीगिरी स्टार्टरची वगैरे वापरली. पण इतकी काय म्हणजे असं जास्त प्रमाण नाही. जास्त प्रमाण नाही मेंटेन मध्ये कॅल्शियम कॅल्शियम नॅचरलच खाणार. म्हणजे जे घरचं घरचं पेडीगिरी पण असायचे, अंडी वगैरे असायचे, चिकन असायचं, सगळं असायचं. पण आहार मेंटेन जास्त. म्हणजे तिला कधी वायफळ चरबी ही बारक्या पिल्ल्यापासून कधी ठेवलीच नाही तिच्या अंगावर. ओव्हरलोड काय जेवण ओव्हरलोड कधी दिलं नाही. आणि काय किती वेळा जेवण देत होतं लहान पाक बारकं होतं तेव्हा 2-3 टायमाला देत होतो. परत जसं ती 5 महिन्याच्या पुढे गेले तसं 2 टायमाला आपलं कंटिन्यू 2 टायम. डाएट मध्ये काय द्यायला पाहिजे लहान असताना तुला? पेडीचं प्रमाण कमी पाहिजे. म्हणजे आपला थोडासा डॉग कमी पाहिजे. कारण की डॉग फूड मधनं आपल्याला विटॅमिन मिळतात. पण ती जास्त झाल्यानंतर ती बॉयलर कोंबडीगत पीठ वाढते जास्त. बॉयलर कोंबडीगत म्हणजे ती जास्त असं पण नको आहे. जेवढं म्हणजे आपल्याला बॉयलर कोंबडी गावठी कोंबडी गावठी कोंबडी कशी असते आपली कमी खाद्यात म्हणजे रपटप असते. आणि बॉयलरला आपण जास्त ओव्हर कॅल्शियम ओव्हर खाद्य वापरून ती जास्त तयार करायला बघतो लगेच. त्यामुळे ती डिस्प्लेट असते. तसं न करता दोन्ही थोडं थोडं वापरलं ज्यामधून ती तयार होणार आहे ती एकदम म्हणजे कणकर असणार, पळाय चांगलं निघणार, कॅल्शियम असणार, विटॅमिन अंगात व्यवस्थित असल्यामुळे ती जीव तोडून पाडणार. काय कुठल्या वयात तुला सुरुवात केली प्रॅक्टिस द्यायला ट्रॅक द्यायला? 9-10 महिन्यापासून पुढे हळूहळू प्रॅक्टिस मध्ये घेतली. मी कराडा कशी आपल्या बडीकाडानं 1 नंबर केला त्या रेसला आम्ही पहिल्यांदा बाहेर पडलो तिला घेऊन. तेव्हा ती 3ऱ्या-4थ्या राऊंडला म्हणजे आम्ही थांबविली. तुम्ही घरी प्रॅक्टिस कधी चालू केली पहिल्यांदा? 10 महिन्याच्या पुढेच. किती मीटरचा ट्रॅक द्यायचा, कसा ट्रॅक द्यायचा, किती ट्रॅक देत होतो? घरी आम्ही पहिल्यांदा भावल्यावर आम्ही खेळून शिकवून घेतली. परत ट्रॅक ओढायला लागलो, निम्मा ट्रॅक द्यायला लागलो तिला. पण त्याच्यानंतर फुल ट्रॅक आम्ही 12-13 महिन्याच्या पुढे केला. ट्रॅक म्हणजे अवेलेबल होता काय? होता आपला देवा असल्यामुळं श्वान गावात बऱ्यापैकी असल्यामुळे आमचं ट्रॅक वगैरे होता. सुरुवात केली 9-10 महिन्यापासून तुम्ही सुरुवात सुरुवात केली म्हणजे ट्रॅक वगैरे द्यायला आपण घरी शिकवून घेतलेलं. व्यायामाचं वय काय होतं? सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही व्यायाम चालू केला तर आपल्याला रेसवर पार्टिसिपेट करायचं आहे. ठीक आहे, आता 6-7 महिन्यापासून गाडीवर तुला जावं नाही चुकीचं आहे. ते व्यायामाचं वय कधी चालू झालं? 10 महिन्याच्या पुढे. 10 महिन्याच्या पुढे. किती टप्प्यात व्यायाम घेतला सुरुवातीला? 1-1.5 किलोमीटर पासून स्टार्ट केला. आणि मला नाही वाटत तिला की बाबा मी 3 किलोमीटरच्या कधी पुढे जे असतं पहिल्या वर्षी काय तुम्ही जसं बोलला की रपटप ठेवली होती मोकळी त्यामुळे ऑलरेडी त्याचा स्टॅमिना तिचा पहिल्यापासून जास्त वेळ आपल्याला द्यायलाच लागत. तिचा म्हणण्यापेक्षा हे आता बारकी पिल्ली आहे मी तयार करताना ती तशीच करतो की पिल्ल्याला मन मोकळं करून जेवढं खेळायचं आहे तेवढं त्याला खेळायला सोडतो. जेव्हा ती कटळून म्हणजे आपल्या जवळ यायला चालू होते तेव्हा त्याला आणायचं. त्यामुळं त्यांचं त्यांच्या म्हणजे रोजचं त्याला किती खेळायचं आहे किती ते ठरवतं पिल्लं मला आज किती खेळायचं आहे. म्हणूनची सुरुवात कधी झाली आणि पहिल्या महिन्यात कुठं होतं काय असं सांगता येईल तुम्हाला? पहिलं मैदान आम्ही जेव्हा घेऊन बाहेर तिला पडलो कराडापाशी झालं पहिलं मैदान. आम्ही 3ऱ्या-4थ्या राऊंडला म्हणजे जवळजवळ ती 3-4 बॉडी अंतर ठेवून जिंकायची. आणि तिचा एक गुण असा होता की ती मला जास्त म्हणजे लाडकायची जास्त मला म्हणजे तिचं माझ्याकडे जास्त. त्यामुळे महादेव पहिल्यांदा सोडत होता परत तो सोडायला लागला. मी पुढे गेल्यानंतर म्हणजे ती जास्तच पळायची. मी नसलो तरी पळायची पण मी तिच्यापासून असं हाई वगैरे मारली पुढे गेलो की ती जास्तच पळायची. माझ्या अंदाजानुसार ती कधी म्हणजे असं पळून हारली नाही.
म्हणजे अशी कधीच पळून हारली नाही ती. तिला लागलं दुखापत झाली कीच माझी हारली. नाहीतर माझी जेव्हा आम्ही पहिल्यांदा काढली तेव्हा मी ती 3-4 बॉडी जिंकत होती. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरं मैदान खेळलो होतो तिने एकच नंबर केला. हो. त्यावेळेला जे कॉम्पिटिशनच्या आहे ना त्यावेळेस तुमचा एखादा चांगला अनुभव कोणता होता मनोजच्या बाबतीत? म्हणजे या मैदानात मला अपेक्षा नसताना त्यांनी पहिला नंबर केला, ही मोठी एखादी रेस जिंकली आणि महाराष्ट्र चॅम्पियन नियमावलीतून ज्यावेळी झाली त्याचा अनुभव कसा होता? मनोजा विषय काय झाला माहिती आहे का, आम्ही जेव्हा दुसरी रेस खेळायला गेलो तेव्हा असं नाही वाटलं आम्हाला की आम्ही एक नंबर करेल. त्या दिवशी आमच्या गावची जत्रा होती, पोरं सगळी जत्राची अपघात होती आणि रेसला जायचं का नको करत आम्ही शेवटी काढली सागावात डायरेक्ट तिने काढली. तिथं तिने एकच नंबर केला. म्हणजे तिथं म्हणजे असं वाटलं नव्हतं की बाबा एक नंबरापासून जायला मला, कारण की तेव्हा कॉम्पिटिशन पण कडक होतं. पण ती पण तशी म्हणजे अंतर टाकून पळायची प्रत्येक किती फेरी काढले? सगळ्या फेरीला फायनल झाला. आता आपण तुझ्या बघतोय की लहानपणापासून पिल्लू तयार करताना त्यांचा डायट प्लॅन वगैरे वेगळा असतो. ज्यावेळेला श्वान आपण पळवतोय त्यावेळेला डायट प्लॅन मध्ये बऱ्यापैकी फरक पडतोय. जे सप्लिमेंट आपण देतोय रिकव्हरीसाठी कॅल्शियम असू दे, व्हिटॅमिन असू दे, यामध्ये फरक पडतोय. व्यायामात चेंजेस असतात. चालू सीझन मध्ये ऑक्सिजन मध्ये काय आपण शक्यतो कोण व्यायाम देत नाही. चालू सीझन आता ऑक्सिजन बाहेर गेलं फक्त पावसाळ्यातच आपल्याला, नाही तर तसं बाहेर गेलं तर वर्षभर सीझन आपला चालू सीझनच आहे. तर त्यानंतर डायट प्लॅन मध्ये काय फरक असतोय आणि एक्सरसाइज मध्ये किती फरक असतोय? एक्सरसाइज काय तेव्हा मी काहीच देत नाही. मी कुत्रे मोकळी सोडून देतो, निवड न्यायची आपली मोकळी सोडून द्यायची. पण खाण्यात काय बदल नसतो, खाना एकसारखाच असतो. तुमचा रेसवरचं शेड्यूल सांगा. समजा तुम्हाला उद्या रेसवर जायचं तर आदल्या दिवशी तुझं जेवणाचं शेड्यूल कसं असते? रेस दिवशी पुन्हा रिटर्न आल्यानंतर काय जेवण देत आहे आणि रिकव्हरीसाठी काय असतं? आता रेसच्या आदल्या दिवशीचं नियोजन असं असते की त्या दिवशी मटन चिकन जास्त प्रमाणात काय वापरत नाही. म्हणजे त्याचं पाणी किंवा मुंडीचं पाणी जड आहार काय नाही. सकाळी जरा थोडं जास्त तर घालतो, संध्याकाळी त्यापेक्षा कमी घालतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नॉर्मल एकदम घालून रेसला काय काय घालून देतं सकाळी रेसला? म्हणजे आपलं भाकरी असते जास्त करून, भात आणि उकडलेली अंडी, त्यात दही किंवा ताक असते. तरी किती प्रमाणात आहे? अर्ध जेवण म्हणजे आपली अर्धी भाकरी, थोडासा भात आणि 1-2 अंडी उकडलेली आणि तेव्हा थोडस ताक किंवा दही काय असं. दिवशी सकाळचं म्हणजे जेणेकरून त्याला दिवसभर थकवा पण आला नाही पाहिजे आणि त्याच्या पोटात म्हणजे पूर्ण काय नाही असं पण जाणवलं नाही पाहिजे, जास्त आहे असं पण जाणवलं. रेसवरचं मॅनेजमेंट कसं असतं तुमचं? म्हणजे सोडल्यानंतर रिकव्हरी करणं, थंड करणं, पुन्हा वॉर्मअप देणं, या गोष्टी कशा हँडल करताय? कसं श्वान पळून आल्यानंतर लगेच काय बसवत नाही आम्ही कधी श्वान म्हणजे निम्म्यापासून मोहर उचलून आणतो. पळून आलेला कधी उचलून घेत नाही. म्हणजे थोडा चालवल्यानंतर मग म्हणजे त्याचं जे मसल ताण बसलेला असते क्रॅम्प यायचा प्रॉब्लेम जास्त. एक जण डायरेक्ट पावल्यावर पण श्वान नाही ती चुकीच आहे. माझ्या पोराचा सल्ला असतो की पळून आल्यानंतर निम्म्या पातूर तुम्ही श्वान हे चालवत जाणार. मग त्याचं म्हणजे जास्त प्रमाणात रगात पिन फास्ट पळालेलं असते, मसल असते आणि आपल्यात म्हणजे बरेच त्यात प्रकार आहेत. मग निम्म्या पातूर आल्यानंतर निम्म्यापासून पोरं उचलून घेतात. परत जागेवर आल्यानंतर तोंड वगैरे धुवून घ्यायचं, त्याची मालिश करायची. मालिश केल्यानंतर झोपवायचं नाही श्वान लगेच, थोडासा चालू लगेच करायचा आणि परत मग रिटर्न आणून झोपून मग वार घालायचं करायचं. मग रेसला परत दुसऱ्या राऊंडला पळायला जाताना थोडे वेळ आधी उठवायचा, गरम करायचा त्याला. पूर्ण तिची झोप असते ती घालवायची, पाणी वगैरे त्याच्या अंगावर म्हणजे मारून थोडस आणि परत त्याला चालवायला चालू करायचा, फ्रेश करून घ्यायचा त्याला पूर्ण आणि परत मग रेस करण्याचा तिथं दुसऱ्या फेरीला न्यायचं. तर राजू आता तुम्ही आदल्या दिवशीचं शेड्यूल सांगितलं, रेस दिवशीचं शेड्यूल सांगितलं, तर रिकव्हरीसाठी काय काय करताय? म्हणजे तुम्ही ज्याला श्वान घेऊन पुन्हा घरी येताय, रेस दिवशी समजा तुम्ही त्या दिवशी नंबर झाले तुमचं, पुन्हा मला वाटते बऱ्यापैकी तुम्ही रेसचा नंबर एकदा शोधता येतच नाही. रिकव्हरीसाठी काय काय केलं जाते? म्हणजे समजा त्याचा डायट प्लॅन असू दे, पुन्हा त्याला एक्सरसाइज द्यायचा म्हणजे तुमचं किती कालावधीमध्ये ठेवतो, पुन्हा इंडिव्हिज्युअल एखादा श्वान झाला असेल लागलं वगैरे असेल पायाला, तर त्या जखमा रिकव्हर होण्यासाठी किती काय काय करताय तुम्ही? आल्यानंतर मी पहिले पोटेशन वगैरे पाय धुवून घ्यायचं.
पण त्याच्यानंतर म्हणजे आपलं काय खाना वगैरे घालायचं त्यासनी. मग ते खायला कितपत खातोय श्वान, काय करतोय हे बारकाईने लक्ष द्यायचं. त्या दिवशी पण आहार एकदम म्हणजे मेंटेन मध्येच घालायला, कारण की पळून आल्यानंतरच आणि पण आहार कंटिन्यू म्हणजे मेंटेन मध्ये का घालायचा, त्याच्या पोटात ट्रेस आलेला असतो पळून, त्याचा काय तर साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. म्हणजे समजा पोटात पोट बिघडणं किंवा श्वान खायचा कमी येतो, दुसऱ्या दिवशी त्या दिवशी आल्यानंतर उपास असतो जास्त खातो, दुसऱ्या दिवशी खायला खायचं नाही. त्यासाठी आल्यानंतर ते तवा पण मेंटेन मध्ये घालायचं. मेंटेन मध्ये घालताना आहार चांगला घालायचा, पण मेंटेन मध्ये घालायचा, म्हणजे जेणेकरून त्याच्या अंगात ताकद आली पाहिजे. तवा अंडी वगैरे घालायचं, सूप घालायचं मुंडीचं वगैरे, किंवा चिकन मटन कशाच काय असेल ते सूप वापरायचं, की त्यानं आवडीनं खाल्लं पाहिजे, ताकद आली पाहिजे, एनर्जी. आणि आपले वर्कआउट वगैरे, वर्कआउट म्हणतोय आपले गुलकुंडी वगैरे असत्या की त्या जेवणात मिक्स करायचे, की जेणेकरून एनर्जीसाठी, अंगातलं पाणी वगैरे कमी झालं किंवा थकवा आलेला असतो त्यासाठी. ते दुसऱ्या दिवशी नंतर एकदम पूर्ण रेस्ट द्यायची त्या दिवशी, म्हणजे काय व्यायाम वगैरे काय द्यायचा नाही, आपला संडासला वगैरे बाहेर काढायचा एवढाच. पण त्या एक दिवस दुसऱ्या दिवशी रेस्ट दिल्यानंतर पुन्हा कुत्रा तेवढ्याच लागते, पुन्हा फ्रेश होते, आणि पुन्हा तिसऱ्या दिवशीपासून प्रॅक्टिस चालू करायची. पुढची रेस 2 रेस मध्ये किती अंतर ठेवलंय तुम्ही? आणि समजा बायचान्स रेस जवळपास नसतील म्हणजे, आता मला पहिला एक सांगा, तुम्ही रेस काय बघून खेळताय, मग त्यानंतर आपण बघूया की 2 रेस मध्ये काय अंतर, काय बघून रेस खेळताय? बक्षीस बघून रेस खेळताय, ट्रॅकची कंडिशन बघून रेस खेळताय, की आपल्या मित्रांनी जवळची रेस ठेवली, काय अंतर बघून? नाही, आपलं आता आमचा एक म्हणजे चुकत्याला निर्णय, म्हणजे श्वान कंडिशन आपला किती आहे हे बघूनच रेस खेळलं पाहिजे माणसाला. महत्वाचा मुद्दा तो आहे. हा, कुठली रेस कितीही मोठी असली तर ती न खेळता आपला श्वान कंडिशन असला तरच रेस खेळायची. कंडिशन मध्ये आहे की आपली तयारी आहे काय, हा. थोडा व्यायामात आहे हा, का, हे सगळं बघूनच खेळलं पाहिजे. ट्रॅक चांगला असेल तर. हा, काय चांगला असेल ट्रॅक जरी आपला श्वान जर खालत्याला चालत असला तर खेळायची अडचण नाही तशी, पण ते आपल्या श्वानावर राहते की बाबा आपला श्वान कसा तर. पोहतो. ते तुमचं लहानपणापासूनच आपल्यावर हा. तुमच्या अनुभवानुसार आहे. त्याला आता आपण बघतोय भौगोलिक परिस्थिती जर बघायला गेली महाराष्ट्रात हा. तर सेम ट्रॅक कुठंच नाही. नाही. प्रत्येक ठिकाणचा ट्रॅक वेगळा. हा. आणि सध्या एक कंडिशन अशी आहे की दाखवायचे कधी जागेला ट्रॅक वेगळा असतो. हा, नाही तसं भरपूर ठिकाणी होते की चांगल्या ट्रॅकचा व्हिडिओ म्हणजे चांगल्या साईडचा व्हिडिओ तेवढंच टाकायचं, असं भरपूर ठिकाणी होते. एक ट्रॅक बदललेत पण. हा, रेस गेल्यावर कळते की ट्रॅक लोकेशन एक होतं हा. आणि तिथे गेल्यावर कळते की लोकेशन दुसरं होतं. मी काय म्हणतोय, आपण ग्राउंडसाठी काम करतोय किंवा आपल्याला आवड म्हणून काम करतोय हे बरोबर आहे, पण आयोजकांनी पण तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे. काळजी घ्यायला पाहिजे. हा, भौगोलिक परिस्थितीनुसार थोडंफार कमी जास्त होऊ शकते, हा. पण जितकं आपला एफर्ट्स लावता येतील हा. बाबा श्वानांना इजा कमी होईल. कारण कसं आहे, मेहनत घेणाऱ्यांची त्याच्या मागं तारांबळ होऊ शकतो. हो. म्हणजे एखादा समजा 100 किलोमीटरवरून मैदान एखादा करतो, 100% खर्च आदल्या दिवशी फोटो ग्रुपवर बघतोय आणि हो. त्यावेळी जागेला ट्रॅक वेगळाच असतो. वेगळा असतो, बरोबर. रिटर्न येणं पण अवघड, खर्च झालेला आहे. हो. जायला येण्याचा खर्च मग तिथं पण नाही इलाजानं पाहावं लागतं. नाही, चांगली नाही. श्वान पाळणारे हरतात. चांगले क्षण हातात पहिला. हा, कसं होतंय आता आपण तिथे एवढा खर्च व्यायाम थांबवलेला मी काय असतो. म्हणतोय, हारला तर चालेल इकडे, हा. पण इंजर्ड होण्याचा हा, धोका चान्स पण हा, जास्त. तो मेन विषय. आणि मग रिव्हर्स येतोय आपण. रिवर्स आहे. एखाद्या श्वानाला लागला की किमान महिना 2 महिने हो. प्रॉब्लेम करत राहतोय, आता- सीझन संपत येतोय. हा. किंवा एखाद्याकडे हा ज्याच्याकडे 4-5 श्वान असतील तो एक विषय वेगळा, हो. ज्याच्याकडे एकच श्वान आहे आणि जर तो 2 महिने जर घरात बसला बसला. त्यामुळं सगळ्यात मेन विषय आयोजकांनी जरा तेवढं लक्षात ठेवायला पाहिजे की ट्रॅक चांगला करा. हा. इतका पण ट्रॅक खराब नको की जेणेकरून श्वानांचं- श्वानांना- त्यापेक्षा तुम्ही स्पर्धा न ठेवली बरी. बरे, हा. या पण गोष्टी बघायला पाहिजे. म्हणजे नाही, ट्रॅक वगैरे चांगला केला पाहिजे, अंतर जास्त पाहिजे, थांबायला कुत्र्याची जागा चांगली पाहिजे. म्हणजे ही 2-3 गोष्टी आहेत ह्या केल्याच पाहिजे, तेव्हा ती रेस म्हणजे घेतलेल्याचा. हा, आता आपल्या असोसिएशन बऱ्यापैकी सगळे नियम चांगले केले. हा. ट्रॅकचं अंतर बऱ्यापैकी सगळीकडे 120 मीटरची हा. कॉलेज आहे. क्वचितच कुठतरी जर जागा असेल हा, तर 120 मीटर कमी. करतात, पण 120 मीटर आपण दिलेला आहे.
बॅरिकेड्स असतील तर आपण प्रवेश मध्ये पण वाढ केली आहे. बरोबर. त्याचबरोबर आयोजक फायद्यात राहावे म्हणून प्रवेश मध्ये सुद्धा वाढ वाढ केली केली. आहे. त्याचबरोबर लाईव्हच आता चालू चालू आहे. आहे. गेल्या वर्षभर लाईव्ह पण म्हणजे Live, हा. घर बसल्या पण बऱ्यापैकी जर एखाद्याला या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे हा. रेसमध्ये तो पार्टिसिपेट करू शकत नसेल हा. तो घरी बसून सुद्धा आता तुमचं उदाहरण जर समजा एखादा दिवस तुम्हाला जमणार नाही किंवा तुमच्यावर सुविधा येत असतील त्यांना रेसला यायला जमत असतील पण तुम्ही शॉन घेऊन गेलाय हा. तर ते घरी बसून बसून सुद्धा बघू शकतात. बघू शकतात. त्यांना अंदाज लागतोय की आपला शॉट कुठं परफॉर्मन्स कमी वाढला आहे जास्त वाढला जास्त वाढला. आहे लाईव्ह म्हणजे असोसिएशन बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला आखलेल्या आहेत आणि कसं आहे रोज काय ना काय त्रुटी निघणार आणि त्यावर वाद करत बसण्यापेक्षा त्या त्रुटी कशा सुधारता येतील यावर सुद्धा आपण सुद्धा भर द्यायला पाहिजे. तर इतकी वर्ष या क्षेत्रात तुम्ही काम करताय 10-12 वर्ष झाली सक्सेस तर तुम्हाला मिळाला आणि असं नाही की बाबा तुमचा एखादा शॉट फेल गेला मला वाटते आजपर्यंत तुमच्या आणि माझ्या ओळखून आपल्या दिवशी बऱ्यापैकी तुम्ही चांगला सक्सेस मिळवला या फील्डमध्ये सुरुवातच तुमची चांगली झाली क्रॉसमध्ये उतरून सुद्धा तुम्ही आजपर्यंत या फील्डमध्ये टिकून आहे सर्वात मेन महत्वाचा विषय काय आहे या फील्डमध्ये टिकून राहायला महत्व आहे टिकून राहिलं म्हणजे. चिकन माणूस पाहिजे आज एखादा आपला श्वान हरतोय म्हणून पुन्हा उद्यापासून खेळ बंद करणं किंवा त्याच्यावर मेहनत न करणं किंवा तो श्वान देऊन टाकणं नाही. या गोष्टी पण या फील्डमध्ये घडायला तर या फील्डमध्ये तुम्ही उतरल्यापासून आज तुम्ही काय म्हणता या फील्डमध्ये यात काय माणुसकी मिळवली ना म्हणजे ओळख मिळवली नाव मिळवलं हीच माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. तर आता आपण बघतोय तुम्ही मी आता आलो हा. गावापासून बऱ्यापैकी तुमचं गाव आहे छोटं हा, गाव आहे. हा. तुम्हाला सगळं महाराष्ट्र ओळखतो या फील्डमध्ये ओळखतो. आज असं कुठं नाही की तुम्ही एखाद्या गावात गेल्यानंतर तिथं तुम्हाला काय ना काय कुठल्या ना कुठल्या भागात 100% एका दिवसात तुमचा मित्र असतो या फील्ड हो. मध्ये जरी अडचण आली हो. तरी कुठे ना कुठे या फील्ड मध्ये माणसं उपयोगाला पडतात आपल्याला हे झालं तुमचं म्हणजे मानसिकच्या दृष्टिकोनाने किंवा तुमचे नवीन मित्र मंडळी झाले आर्थिक प्राप्ती काय या क्षेत्रात होऊ शकते का एखाद्याला समजा यात त्या गोष्टी उतरायचं असेल तर आर्थिक होऊ शकते पण म्हणजे आपली फिमेल वगैरे असली तर होऊ शकते पण असं काय नाही की बाबा ते जेव्हा आपण म्हणजे जास्तच कमवू शकतोय हाय नाद पुरा करू शकतोय आणि हाय यांचा खर्च बाहेर पडू शकतो मेन विषय काय फिक्स प्रॉफिट आता काय नाही नाही म्हणजे तसं मला महिन्याला किंवा वर्षाला किती हजार मिळतील? नाही हे त्या गोष्टी काय सांगू खर्च शकत नाही आपण. खर्च जर तुम्ही म्हणजे प्रॉफिट मिळवायचं हे क्षेत्र नव्हतं बरोबर आहे. हे फक्त म्हणजे नाव दुस्ती ज्याला करायची आहे आणि ज्याला शॉन आवड आहे हिने जे नाद करावा ज्याला बाबा मी एवढं मिळवेल म्हणून तर हे क्षेत्र मिळवू पैसे मिळवायचे नाही. आता आपण बघतोय सध्या अनेक जणांकडे मीटिंगचे शॉप आहेत हा. आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना असं वाटतंय हा. हा माणूस लई पैसे मिळवा लागलाय हा. मीटिंग हा. पण तो कुत्रा जो घरात ठेवतोय माणूस जो शॉन जो माणूस घरात त्यालाच माहित असते की त्यालाच याच्यामध्ये माहित काय. असते किती पाहिजे. सांगायला मस्त सांगतात मी 20,000 रुपये मीटिंग हो. 200,000 रुपये पण त्यांनी कशा मीटिंग केल्या केले हे त्या शॉन मालकाला हा. आणि वैयक्तिक जो मीटिंग करणारी फिमेल आहे हो. त्यालाच माहित असते की तिने किती पैसे दिले काय दिले एखादं सांगतात आम्ही 20,000 रुपये मीटिंग केली पण खर्च पण तेवढाच आहे खर्च पण तेवढाच. तेवढा शॉन मीटिंगला जर घरात ठेवायचं म्हटला हा. तर त्याच्याकडे रोज फिमेल मीटिंग काय नाही, येऊ शकत नाही. तुमचा 2 महिने 3 महिन्याचा सीझन आहे त्यात पण कॉम्पिटिशन आहे Competition. त्यानंतर तोडातोडीचा विषय आहे हो. कोण फिमेल पिल्लावर मीट करते कोणाची ठराविक पेमेंट कोणाची जास्त दर आहे हा आपल्या कुठला स्वतः नाव ठेवायचे नाही पण ज्याला आर्थिक प्राप्तीसाठी या फील्ड मध्ये यायचं आहे त्यांना मला वाटतं नाही हे क्षेत्रच नव्हते फिक्स प्रॉफिट यातनं काय मिळणार नाही, चुकून एखाद्याला काय थोडंफार मिळत असलं तर ते लमसम त्यांचा खर्च त्यांच्यावर चालतो हा त्यांचाच खर्च त्यांच्यावर त्यांच्यावरच खर्च त्यांचा. असं नाही की एकेकाला बाबा- अभ्यास नाही हा. एकेकांना बदलमोड पण करायला लागतं बदल मोडच करायला लागतं सुरुवातीला जर तुमचं यशस्वी ठरला तुम्हाला किंवा अभ्यास असेल तुमची म्हणजे फिमेल असेल ती जास्त प्रमाणात चांगली पळाली असली तर आमच्या म्हणूचं उदाहरण घ्या की तिची पिल्ली म्हणजे तिच्या आईची पिल्ली सगळी पळाली आता म्हणूची पहिली गोपरली पिल्ली सगळी पळाली म्हणजे नंबरात आहे आता सध्या कमी वयात. हा मी काय म्हणतोय आता समजा तुम्हाला मनुष्य पिल्लानंतर जरी चांगला येत असला हा. तर त्याच्यामागे तुमचा अनुभव आहे अनुभव आहे आणि रिझल्ट काढलाय हा, काढलाय रिझल्ट काढलाय का तुम्ही स्वतः घरात 3 पिल्लं घरात ठेवली हम्म. आता आपण सध्या बघतोय की एका दिवशी पिल्लू ठेवतो हा. पण तुम्ही 3 पिल्लं घरात ठेवून रिझल्ट काढला Result. त्यामुळे भविष्यात तुम्हाला हा. मी काय म्हणतो हा एवढीच 50,000 रुपये किंवा 60,000 रुपये हे काय सांगू शकत नाही हा. तुमच्याकडे पिल्लं जाणार पिल्लं आता जाणार. तुम्ही स्वतः रिझल्ट काढून दाखवला माझे आता भरल्यापासून मला इतकं फोन आले होते पिल्ल्यासाठी मी कुणालाही वय देत नाही कारण की पिल्ली किती होतील काय होतील ही काय भविष्य कोण सांगू शकत नाही सध्या आपण बघतोय की
बरेच जण शब्द देऊन घेतात मला हा. एवढं पाहिजे. हा मी काय म्हणतोय जोपर्यंत एखाद्याचा ऍडव्हान्स येत नाही हा. आणि प्रत्येकाचं मी बघतोय महाराष्ट्रामध्ये काहींना कलर चॉईस आहे, हा काहींना नराच्या साईडच्या लाईनवर पिल्लं पडलेली पाहिजे असतात, हा. मादीच्या ब्लड लाईनवर पिल्लं पडलेली म्हणजे तशी पिल्लं पाहिजे असतात. त्यामुळे रेट मागं पुढे होत राहतोय. हा फिक्स प्रॉपर्टी आपलं काय नाही. नाही. आता मला एक अंदाजे लमसम खर्च सांगा, एक पिल्लू जर लहानाचं मोठं करायचं असेल हा. आणि त्याला रेसवर पार्टिसिपेट करायचं असेल तर अंदाज काय खर्च येऊ शकतो? कमीत कमी ते कारण आता मी हा विषय का म्हणतोय तुमच्यासमोर, हम्म. तर आता माझं मी सोशल मीडिया थ्रू ऍक्टिव्ह आहे, म्हणजे माझं युट्यूब चॅनल आहे. हम्म. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण आपला म्हणजे हे क्षेत्र चांगलं चालू आहे, म्हणजे रेस वगैरे कंटिन्यू होतात फक्त पश्चिम महाराष्ट्रात. हा. दुसरीकडे गेलं तर महाराष्ट्रामध्ये अजून काय या गोष्टीला म्हणजे जास्त काय अजून वाव पण नाही आणि माहीत पण नाही. नाही. पण युट्यूब चॅनल चालू केल्यापासून बाहेर पिल्लं जायचं प्रमाण वाढलं माझ्याकडून. बरं. बाहेर बरेच जण पिल्लं बाहेर बरं. जातात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण झालं MP UP असू दे. आता महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक तामिळनाडू ह्या भागात पण चांगल्या रेस व्हायला लागल्या. महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी भागात म्हणजे आता जालना अकोला या साईडला पण पिल्लं जायला लागलं, पण त्या लोकांना हे माहित नाही की पिल्लू घेऊन ते मोठं डेव्हलप करून किती खर्च येतोय. हा. आणि अशी पण लोक आहेत की जे पिल्लं घेतली 3-4 महिने सांभाळली आणि नंतर म्हणाले की आमच्या भागात हा नाद नाही आहे, त्यांनी पुन्हा पिल्लं कमी कमी देऊन टाकली. हम्म. तरी त्या लोकांना माहिती होईल म्हणजे अंदाज किती खर्च होऊ शकते एखाद्या पिल्लू लहानाचं मोठे तरी. एक पिल्लू जर प्रोफेशनल सांभाळायचं म्हटलं, जर रेसला तुम्ही पळवायचं डोक्यात असलं, 1,00,000 रुपयाच्या आसपास एका पिल्लू खर्च येतो. किती महिन्याचं होईपर्यंत, एक वर्षाचं ते मैदानात पळ असतो. मैदानात पडेपर्यंत म्हणजे मिनिमम सगळा खर्च कमीत कमी खर्च सांगितलं. लाखाच्या वरच जास्तच येते, पण 1,00,000 रुपये धरून चालत म्हणजे प्रॉपर सांभाळलं तर. सांभाळतो. तर मग असं कसं पण सांभाळलं तर मग काय ते 10, 20, 30, 40,000 म्हणजे त्याला. हा. जर तुम्ही चिकन आणून घालणार असला तर मग त्याला घरचं चिकन मटन प्रॉपर अंडी कॅल्शियम त्याला मेंटेन मध्ये ठेवत असला तर तेवढा खर्च येणं जाणं इकडे तिकडे आपला म्हणजे त्याला सगळा त्याचा खर्च. तर आपण एका पिल्ल्यावर खर्च करायचा असला लाखाच्या वर जाऊ शकतो, जातोच. आता एक जण बघितलंय मी लाख रुपये खर्च करून पिल्लं तयार केलं आणि पुन्हा विकताना 20,000 25,000 पण पिल्लं त्यांचं नियोजन नसते चांगलं. नियोजन असते. नियोजन म्हणजे मेन विषय काय आहे, सगळ्यात पहिला उतरताना या पिरियड मध्ये मोठा खर्च करून उतरायचा नाही, सुरुवात हळूहळू करायला. काय होते 40-50,000 पिल्ले घेतली पण मी बघितलं आणि नंतर पुन्हा खर्चाला पैसे नसतात. मेन विषय तिथं आहे. मी काय म्हणतोय, कोणाचं असं पिल्लू आहे की जे पळत नाही असं नाही, प्रत्येकाचं पिल्लू पळतंय. इंडियन मॅन असू दे किंवा इम्पोर्ट असू दे, तुम्ही क्रॉस पण पिल्लू पळवले तुम्हाला सांगायचे. तुमची मेहनत महत्वाची आहे आणि तुम्ही त्या फील्डमध्ये उतरलाय कसं. 50,000 रुपये देऊन उतरलेली माणसं पण बघितल्यात आणि 10,000 घेऊन उतरलेली माणसं सुद्धा नंबर करणार. तर पहिल्यांदा पिल्लू तयार करताना खर्च करणारी लोक कमी पैशातून पिल्लू विकतात. त्यामुळे काय हा तर आपण खर्च करायला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही लाखभर रुपये खर्च केले आणि पुन्हा पिल्लू विकताना त्यासाठी तुमच्या ओळखीमध्ये तेवढ्या पाहिजे, तुमचा संपर्क पण पाहिजे. जसं तुम्ही इथं नाव केलं त्यानंतर तुमच्याकडे पिल्लांना माहिती. आता जर समजा तुमचं नाव जर फील्डमध्ये नसतं जर तुमच्याकडे म्हणून असतं तर आपल्याला मागायला लागते टाका. पंजाबवरून लाख रुपयाची श्वान खरेदी करून ती श्वान इथं पळाले नाही. याच कारण काय, तर ते श्वान उत्तर महाराष्ट्रात आणला तर त्याला वातावरण किती स्टेबल होतंय, त्याचा डाएट हे लोकांनी लक्ष देतात. पहिला विषय काय आणि मैदानाला न्यायचं लगेच 1-2 महिन्यात चांगलं पळतंय, नंतर त्याला वातावरण वगैरे सगळ्यात मेन विषय काय आहे, गिऱ्हाईक आपली भारतीय जातच नाही, जाता बाहेरची. त्यामुळे काय त्यात ते येतात पंजाबमध्ये. पंजाबमधलं वातावरण जर त्यांना सूट होते व्यवस्थित, तिकडे थंड वातावरण असते आपल्यापेक्षा. त्यांचा सीझन पण असतोय ठरलेला सीझन आहे त्यांचा, 3 महिन्याचा सीझन आहे त्यांचा. मार्च नंतर त्यांच्या बऱ्यापैकी मार्च महिन्यापेक्षा आता अनेक इकडे तिकडे फेब्रुवारीच्या एंडिंग त्यांच्या कमी व्हायला चालू होतं. आणि आपल्या इकडे तो सुद्धा तिकडे आणायचं थंडीतनं, तिकडे रेस थांबते आणि आपल्याला दमट वातावरण चालू होते उन्हाळा आणि आपण श्वान खरेदी करतो. त्यामुळे इथं आपल्या श्वान निश्चित होईल. त्या सगळ्या गोष्टी होतात. मग पुन्हा त्यांच्या प्लेटलेट कमी होणं या गोष्टी महाराष्ट्रामध्ये जमिनीला श्वान रिकवर फास्ट होत नाही, प्लेटलेट कमी होणं या गोष्टी सगळ्या हळूहळू चालू होतात. त्यामुळे उतरताना सुद्धा किती खर्च करायचा काय करायचं आणि आपल्या पुढच्या दृष्टिकोनाने आपल्याला तो खर्च पेलवणार आहे काय या गोष्टी जर असतील तर त्यांनी या फील्डमध्ये उतरलं. तर आता तुम्ही एवढे वर्ष काम करताय या फील्डमध्ये, प्रत्येकाला स्वतःचा श्वान प्रिय असतो. म्हणजे असं कोण माणूस नाही ज्याला स्वतःचा श्वान प्रिय नाही, पण स्वतःचा असताना सुद्धा
आपल्याला एखादा टप देणारा किंवा कॉम्पिटिशनमध्ये असणारा, तर असा तुम्हाला एखादा कोणाचा श्वान आवडतोय का आणि का आवडतोय? मला अमर पाटील अनिल धोत्रे ह्यांचा लाडू खूप जास्त आवडायचा. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी सुद्धा पक्का डेव्हिस मिंटो जास्त आवडायचा. कारण की त्याचं शरीर दिसाय सुद्धा तगडा दिसाय. परत बरीच अशी श्वान होऊन गेली की ती चांगली आवडायची मला. म्हणजे ब्लॅक रोज करायची म्हणजे शरीर काय एवढी नव्हती, स्पीड जास्त चांगलं म्हणजे अशी श्वान म्हणजे बरेच दुसऱ्यांचे म्हणजे आवडतात मला. असं काही नाही. आता सध्या महत्वाचं पण आहे, दुसऱ्या श्वान पण आवडायला पाहिजे. हो. नाही आता सध्या काय झालं, प्रत्येकाला आपल्या श्वानाचं गुणगान गायची सवय झाली. आपण बघितले बरेच म्हणजे फक्त आपला श्वान कसा चांगला आहे एवढं दाखवायचा प्रयत्न करणारे पण आहे. जर फीड वाढवायचं असेल तर समोरच्या जो आपला कॉम्पिटिटर आहे किंवा जो आपल्याला काय म्हणतात आपण प्रतिस्पर्धक आहे किंवा जो स्पर्धक आहे समोर, त्यांच्या श्वानांना पण नावाजलं गेलं पाहिजे. एकट्याच आपण बघतोय की फक्त आपल्या श्वानाच्या पिलाला नंबर झाला तर गुणगान करणारे लोक पण आहे. दुसऱ्यांच्या श्वानाचा जर नंबर झाला असला तर ते मात्र कोण सांगत नाही. कसं आहे, आवड असली की सगळ्यांची आवड असली आवड पाहिजे. आपलं वैर जे आपल्या श्वानांबरोबर वैर नाही आणि यात वैर जर असणार, वैर ठेवून जर असणार म्हणजे फीडमध्ये टिकत पण नाही. आपला स्पर्धक आहे, स्पर्धक स्पर्धक म्हणून तात्पुरता आपलं तुमचं कॉम्पिटिशन आहे, तो विषय तिथपर्यंत स्टॉप झाला. श्वान एकमेकांबरोबर वैर जात नाही तर माणसं काय जातात. आपलं कुणाचाही वेळ नाही किंवा आपण निकाला संघ म्हणजे आज पत्रात ही मुलाखत सगळी ऐकणार आहे. आज मात्र कुठल्याच निकालासाठी आपण मांडलेलं नाही कुणाचं. जरी आपला श्वान मागणं सुटला असला किंवा आपल्यावर थोडा अन्याय झाला असला तरी आपण ती रेस एक आपल्या नशिबात नाही म्हणून सोडून देतो. आपण कधीही कुणालाही निकाल मागायचे हे म्हणजे जेव्हापासून येणार कधीच कधी आम्हाला ट्रॉफी जिंकायची आशा आम्ही धावली नाही कुणाला. आता एवढे वर्ष काम करताय, तुमचा स्वतःचा पण अनुभव आहेच, पण एखादा असं व्यक्तिमत्व किंवा तुम्हाला या फील्डमध्ये अजून पण मार्गदर्शक आहे? नाही, बरेच जणांनी दिली. म्हणजे आमचे पिंटू पैलवान, आनंद चर्मन, सुरुवात त्यांच्यापासून झाली सुरुवात. कारण की तिने सगळं काही तिने शिकवलं आपल्याला. फेरे कसं द्यायचं असत्यात पिंटू पैलवान कुठे आहे म्हणजे काय आता फील्डमध्ये मला दिसत नाही. त्यांचं आता कसं शेतीची कामं त्यांचं चालू आहे ते, त्यामुळे आता ते जरा म्हणजे सुरुवातीला महाराष्ट्रात काढणी पिंटू पैलवान म्हणजे नासिरभाई आणि मला वाटतं पिंटू पैलवान काढणी सुरुवातीला काम जास्त वाढल्यामुळे आता ते कामाच्या रोडनुसार कमी गेले. हे तरी म्हणून पिल्लू बरेच वेळा त्यांच्याकडे घालावायला बघितले की आपला माणूस पूर्ण या क्षेत्रात येईल. पण त्यांच्या मागे या एवढा आहे की ते आता म्हणजे सहजासहजी लवकर येऊ शकत नाही. कसं आहे आपल्याला व्यापार वेळ असतो म्हणजे त्यांचं एक म्हणणं आहे, मी मोकळा असलो तर मी नाद केला तर म्हणजे चांगला केला, लोकच आणायचं सांभाळायचं असं नाही. आता जवळपास 2 वर्ष आपलं चॅनल चालू आहे आणि याच्या आधीचे पण आपले व्हिडिओ बघितले असतील. या चॅनलचा काय फायदा होऊ शकतो काय तुम्हाला? 100% फायदा होऊ शकतो. म्हणजे कसं होतंय, प्रत्येकाचे कळतंय कोण कशा पद्धतीने श्वान सांभाळतोय, कुणाच्या चुक्या पिणे ह्याच्यातनं कळते द्या आणि कुणाचा कोण चांगल्या पद्धतीने कसा सांभाळतो ही पण कळते. कोण काय काय म्हणजे आता तुमच्या मुलं की तुम्ही सगळ्या जवळजवळ बघत आणलेल्या, कोण चुकतंय ही पण जाणवत असते आपल्याला आणि कोण बरोबर आहे ही पण जाणवत असते. मी पण काय करतोय, बऱ्यापैकी मुलाखतीतनं जेवढं जास्त असतो खोलून काढायचा प्रयत्न करतोय. अनुभव येतो, नवीन श्वान पाहणाऱ्या लोकांना अनुभव येतो. मुलाखती कोण कसा बोललाय ह्याच्यापेक्षा त्याला काय सांगायचं ही बारकाईने अभ्यास केला पाहिजे. कारण की बोलणं ही काय काय माणसं सहजासहजी बोलू शकत नाही, पण ते बोलतोय काय, त्याचे श्वानाची आपल्याला माहिती काय मिळते हे जाणलं तर आहे. पॉलिटिक्स नुसता बोलणारा नसतो, खेळणारा असतो. तर आज आपण इथं आलोय, आता तुमच्याकडे मला वाटतं आता सध्या म्हणू आहे, म्हणूची पिल्लं सुद्धा आहे, आता सध्या कॉम्पिटिशन मध्ये सध्या चांगला म्हणजे परफॉर्मन्स देतात. तर आपण आता तुमच्या पहिल्यांदा केनलवर जाऊया, शॉट ठेवले तुमचं केनल कसं आहे काय आहे या गोष्टी बघूया, त्यानंतर तुमच्या ब्लड बँक बद्दल डिटेल द्या आणि भविष्यात समजा आता तुम्हाला आता सध्या तुमच्याकडे पिल्ला आहेत, म्हणूची रेडी पिल्ला सध्या तुम्ही आता स्पर्धा म्हणून उतरताय त्या पिल्लांसोबत, भविष्यात तुमचं काय प्लॅनिंग आहे का या फील्डमध्ये? मला पंजाबला जाऊन इंग्लिश खेळायचं आहे हे माझ्या डोक्यात आहे.
पण माझा आता 4 महिन्यात म्हणजे 2-3 महिन्यात माझ्या जरा कुत्र्याचा मेंटेनन्स इकडे तिकडे म्हणून मी थांबलोय. तर म्हणजे स्पीड भरपूर आहे. आपल्या महाराष्ट्राला एक सवय काय माहिती आहे, 2 रेसला कुत्रा हाणला गेले की ते रिवर्स गेला आणि ह्यावर गेलं त्यावर असं काही नसते. की त्यांचं काय म्हणजे थोडं मेंटेनन्स आला असेल किंवा काय तर चुकलं असेल किंवा काय तर झालं असेल ही म्हणजे कधी कुणाच काय दुखतंय हे कळू शकत नाही. पण असं नाही की मी पंजाबला जाऊन एक रेस खेळणार भविष्यात ह्या पिल्लांच्याकडनं खेळेल किंवा दुसऱ्या कोणाकडनं खेळेल पण एक खेळणार किती यशस्वी होते नशिबाची गोष्ट राहिली पण एकदा तर खेळणार भविष्यात नाही किंवा एवढी वर्ष आता हा पंजाबमधून आपल्याला आपण त्या जागेवर आणि पुन्हा असं पिल्लं वगैरे ठेवण्याचं किंवा आता हँडसम बॉय मेट केलाय मला वाटते लास्ट लिटर पण तुम्ही हँडसम बॉय चांगला रिझल्ट आहे मला रिझल्ट चांगला आहे म्हणा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिल्ली तगडी होत्यात आणि नवीन जवान आहे त्यामुळं चांगला रिझल्ट आहे. पिल्लं तगडी होते आणि मुद्दा शेवट घेऊया आपण की काय वजनावर महाराष्ट्रात आता सध्या पिल्लं पळतात चांगला परफॉर्मन्स देतात आणि फक्त साईज आणि कलर या गोष्टी बऱ्यापैकी आपले सबस्क्रायबर बघायला लागले. साईज चांगली पाहिजे कलर चांगला पाहिजे तर या गोष्टी काय इफेक्ट आणू शकतात म्हणजे या इफेक्ट आणू शकतात त्या साईज आणि कलर कसं असते माहिती आहे का, साईज आणि वेट आणि कलर याचा कलरचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट राहिली साईज आणि वेट. साईजचा आणि वेटचा जर विचार केला आपल्या शोनाला बारक्यापणे वासना आपण तयार करत असलो घरात तर आपल्याला लक्षात येते त्याचं वेट वाढलं की गती कमी येत्या किंवा वेट जर कमी झालं तरी गती कमी येत्या. त्यामुळे घरात शॉन जास्तीत जास्त तयार केलं पाहिजे आणि जरी बाहेर आणला तर त्याला एक म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वेट वाढवल्यानंतर गती वाढत्या का वेट कमी केल्यानंतर गती वाढत्या. मेंटेन ठेवणं यात लय महत्वाचा विषय. सध्याच्या कंडिशननुसार एक अंदाजे मला फक्त वेट सांगा किती वेळ राहायला पाहिजे मला काय वेटची कुठे चांगला परफॉर्मन्स देतो नर आणि मादी. मी तुम्हाला एक सांगतो माझा अनुभव. महाराष्ट्र काय म्हणतो मला माहित नाही पण ज्या कुत्र्याची छाती मोकळी दिसते त्या कुत्र्याला स्पीड जास्त लागते. ज्या कुत्र्याची छातीत वेट दिसते त्या कुत्र्याला स्पीड लागत नाही. पण ज्याच्या त्यानं वेटवर जास्त म्हणजे सारखा वेट करणं ह्याच्यावर भार देण्यापेक्षा तिची छाती आणि पोट जेवढं मोकळं होतं वरलं तुमचा मनका कितीही भरलेला असू दे काही त्याच्या घेणं देणं नाही. तिची छातीची जी भरपूर आहे ह्या कितपत दिसतात ह्याच्यावर स्पीड आहे जास्त. त्यामुळे मी ओव्हरवेट चालत नाही. मी कधीही कुत्र्याचा वेट करत नाही. म्हणजे माझा म्हणजे मी चुकीचा आहे बरोबर आहे मला काय माहित नाही. मी कुत्र्याची छाती बघून पोट बघून कुत्रा मला जरी काढणी दुसरा उभा राहिला असला त्याच्याकडे नजर मारली तर तो आपल्या कुत्र्याने लोड जाईल तर आपल्या कुत्र्याने काय करेल की बघितल्यानंतर लक्षात येते माझ्या अनुभव. मी कधीच वेट करत नाही कुठल्या कुत्र्याचं. माझ्या कुत्र्याची छाती बघितल्यानंतर पोट बघितलं टेक्चर बघितल्यानंतर मला लक्षात येते की हा आता रेसला काढला की पळणार. आता मी स्पीड गर्ल एवढ्या दिवसानंतर काढली तिला मला माहित होतं की माझी स्वतःची हाणणार कारण ती शरीर काय जशी तशी दिसत्या ह्याच्यावर मी कुत्रे बाहेर काढतो. मी घरात फिरू सुद्धा सहजाची वडायची नांदा लागत नाही कारण की लय म्हणजे त्या म्हणजे गोष्टी आहे त्या काय आपल्या कुत्र्याने मेंटेनन्स घेऊ शकतो काय पण होऊ शकतो. डायरेक्ट आपला खेळा वगैरे शोन असतात आणि त्यांचं शरीर तसं दिसायला लागलं आपलं करायचं. तर मित्रांनो बघा आज आपण डोंगरवाडीमध्ये आलो आणि अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये राजदादा असतील सुरेशदादा असतील किंवा त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी मला असं वाटतं की कुठलीच माहिती त्यांनी लपवली नाही आपल्यापासून. जितकं सोपं आणि सुटसुटीत भाषेत त्यांचे श्वान चांगला परफॉर्मन्स पण देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलं की त्यांचा एक्सरसाइजवर भर नसून जितके श्वानांना स्वतः मनमोकळेपणाने खेळायला देणं जितक्या चांगले श्वान स्प्रिंटा मारतात त्यावर चांगला श्वानाचा परफॉर्मन्स देऊ शकतो. तर आपण आज डोंगरवाडीमध्ये आलो त्यावर तुमचे सगळे श्वान बघितले तुमचे सहकारी मित्र म्हणजे पप्पा जे आर्मीमध्ये रिटायर झाले ते आणि तुमचं त्याच्याबाबत कार्य कसं चालतंय
याबद्दल सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही तुमच्याकडनं जितकी होईल तितकी माहिती दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तर राजू दादा, आता आपण तुमच्या कॅनलवर आलो आहे. हा. तर मला प्रत्येक श्वानाची तुमच्या डिटेल द्या. ही कोण आहे आता समोर उभी ती? ही मन्नू आहे. हां ही AK-47 अपेक्सचे. हां जे सगळी पिल्ली पहिल्या खूपतली पडतात बरं चांगल्या पद्धतीची. बरं आता मेट केला आपण पकाबावांचा हँडसम बॉय हां आणि हँडसम बॉयचा अजून एक पिल्लू आहे आपल्याकडे. हां 11 महिन्याचा आहे. हां म्हणजे लास्ट लिटर पण तुम्ही हँडसम बॉयकडनंच घेतलं आहे. डबल वेळा लिटर घेण्याचं काय कारण आहे? त्या पिल्ल्याची स्पीड जास्त आहे बरं आणि पिल्ल्याची शरीर काय चांगले आहे आणि स्टॅमिना चांगला आहे त्याच्याविषयी. बरं बरं. म्हणजे तुमचा जो पहिला पिल्लांबरोबरचा जो अनुभव आहे, हा किती वयाची पिल्लं आहेत पहिली? ती 11 महिन्याची आहे ती. 11 महिन्याची. पण पिल्ल्यासने चांगलं म्हणजे गुण चांगला आहे हा. त्याची स्पीड जास्त आहे. हां म्हणजे आता तुम्ही सेकंड टाईम पण आता हँडसम बॉय मेट केला. Handsome boy बरं. तर जे पहिलं लिटर होतं ते कोणाबरोबर होतं? म्हणजे जी आता पिल्लं सध्या पळत आहेत, 011 आणि मन्नूचं, त्या पिल्लांचं तर वय काय आहे? त्या पिल्ल्यांचा तर 2 वर्ष झाली. बरं म्हणजे स्पीड गर्ल वगैरे पळते आता ती. हा, ती 2 वर्ष. ओके. तर अडवलं हां तर राजू दादा, आता ब्रिंडल फिमेलबद्दल डिटेल सांगा. हिचं नाव स्पीड गर्ल आहे. हां मन्नू आणि 011चे हां पहिले खूपतले. हां तिला स्पीड चांगला आहे. हां तिला स्टार्ट पण चांगला आहे, फिनिश पात्र चांगलं म्हणजे एकसारखं पळते. हां एकसारखं पळते. म्हणजे स्पीड चांगला आहे आणि ॲग्रेसिव्ह जास्त आहे. हां म्हणजे म्हणजे- असे शॉन लय जवळ हिला घसघस चालत नाही. बरं बरं. तापट आहे. तापडचे स्वभाव. बरं. आता हिचाच भाऊ आहे ना राखाड्यांना? तिचाच भाऊ राखाड्यांना आहे. हां त्याचा जरा आता मेंटेनन्स चालू आहे, कुरूप झालं त्याच्या पायाला. बरं हां जखम झालती, बरं त्यात इन्फेक्शन राहिलेलं, बरं तिची शिपूट मोडलेली. बरं. रुपये चांगल्या स्पीडचा आहे. बरं. नंबर येणं चांगले केल्या, चांगल्या जणांनी लढत चांगली दिली. चांगले दिले. हो ह्यो जेव्हा कव्हर होईल हां पूर्ण हां तेव्हा ह्याच्यावर जास्त आशा आहे त्यामुळे अशा आहेत. जास्त हां. पडणार. जास्त पळणार. ही दुसरी फिमेल? ही तीनचीच म्हण आहे ह्या दोघांची. हां स्पीड 5 म्हणून हां स्पीड चांगला हिला, हां पण हिला लवकरात लवकर म्हणजे आता मी बाहेर काढणार आहे. हिचं जरा वेट आपासनी जरा कमी वाटते, हा. पण मी जास्त बाहेर काढले नाही. बरं बरं. म्हणजे एकाच लिटरमध्ये तुम्ही 3 पिल्लं ठेवलीत का? फायनल केलाय. बरं पळाले बरं. स्पीड चांगला आहे, बरं. पण वरल्या राऊंडला थोडीशी जमते आता. बरं बरं भविष्यात चांगली पळेल. बरं. दादा या फिमेलबद्दल डिटेल काय आता हातात जी आहे ब्रिंडल? हँडसम बॉय हा. मन्नूचे हां 11 महिन्याचे. बरं तिला स्पीड चांगला आहे हं. म्हणून आणि डबल निर्णय आपण हँडसम बॉय बनवायचा केला. बरं बरं. म्हणजे ही फिमेल बघूनच आता तुम्ही पुन्हा हां. डबल पुन्हा मनूला हँडसम बॉय मेट केला. ह्याच्याबरोबरची पिल्लं वगैरे कुठं काय? हिच्या बरोबरची पिल्ली आमच्या गावात एक आहे, हां परत रेड शॉट त्यांच्यापाशी एक आहे. शिंदेवाडीत. हा हं. परत चकोली आता पळते त्यांच्यापाशी एक आहे बरं बरं आणि वाळव्यात एक आहे. बरं. female आहे. बरं चांगल्या पद्धतीने सगळ्याची स्पीड आहे. बरं चालते. म्हणजे हा रिझल्ट बघून तुम्ही डबल पुन्हा आता हँडसम बॉय मेट केला आहे. पहिल्या खूपच आपण चांगला रिझल्ट आला आपला. हां हँडसम बॉय यंग आहे, चांगली तब्येत आहे आणि चांगला आहे कुत्रा, चांगला. त्यामुळे डबल पाहिजे. ओके. आता केनल जे आपण बघतोय तुमचं, हा हां तर व्हेंटिलेशन वगैरे चांगलं ठेवलं आहे केनलचं हां. तुम्ही. मला वाटते उन्हाला पण पाहता येतं दादांनी बघा व्यवस्थित आहे. ज्याला पाहिजे त्याला श्वानाला उन्हात बसता येते आणि ज्याला पाहिजे असेल त्याला सावलीत सुद्धा बसू शकतात. अतिशय स्पेस पण भरपूर मोठा आहे. बाकीच्या वेळेला दिवसभर इथं असतं श्वान? दिवसभर इथंच असतात. संध्याकाळचा आत खोलीत वगैरे थंड ज्याला जास्त वाजत असली तर ते हा. आत जाऊन बसते. हां तर आणि पाण्याची पण बघा इथं दादांनी पाण्याची भांडी ठेवली आहेत कंटिन्यू पाणी प्यायला. हे बघा म्हणजे 24 तास पाणी श्वानाने प्यायला येईल हा. हां तसं पाण्याची सोय पण करून ठेवलेली आहे. तर धन्यवाद दादा.